नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज मैत्री दिवस आहे. या मैत्री दिनाच्या म्हणजेच फ्रेंडशिप डेच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. फ्रेंडशिप ही कशी असावी, तर कृष्ण सुदामा सारखी निस्वार्थी निरपेक्ष अशी ही मैत्री असावी. चला तर अधिक वेळ न घालवता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करणार आहोत. सेक्शन 4, नॅरेशन अँड इंटरचेंज ऑफ सेंटेन्सेस. नॅरेशन, NARRATION अँड AND, इंटरचेंज, INTERCHANGE, इंटरचेंज ऑफ OF, सेंटेन्सेस, SENTENCES, सेंटेन्सेस. त्यापैकी आपण आज बघणार आहोत डायरेक्ट अँड DIRECT अँड AND, INDIRECT, इनडायरेक्ट नॅरेशन, NARRATION, म्हणजेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कथन. इंग्रजी भाषेमध्ये एखाद्या व्यक्तीने बोललेलं विधान किंवा स्टेटमेंट व्यक्त करण्याकरिता दोन पद्धती सांगितल्या जातात किंवा वापरल्या जातात. त्यापैकी पहिली जी पद्धत असते तिला म्हणायचं, म्हणजे ती पहिली पद्धत असते ज्यामध्ये बोलणाऱ्याचे जे शब्द असतात ते जसेच्या तसे अवतरण चिन्हामध्ये, म्हणजेच इन्व्हर्टेड कॉमा, INVERTED, इन्व्हर्टेड कॉमा, COMAS, कॉमा, म्हणजेच अवतरण चिन्हामध्ये लिहून व्यक्त केलं जातं. आणि जसं उदाहरणार्थ माय फ्रेंड सेड. आता इथे हे वाक्य बघा, माय फ्रेंड, एम कॅपिटल, माय फ्रेंड FRIEND, माय फ्रेंड सेड SAID, नंतर कॉमा. आता इन्व्हायटेड कॉमामध्ये म्हणजे अवतरण अवतरणामध्ये आय एम इल, इन्व्हायटेड कॉमा क्लोज म्हणजे अवतरण बंद. दुसरं उदाहरण बघा, रामा, RAMA, रामा सेड, कॉमा, SAID, कॉमा, अवतरणामध्ये आय एम स्ट्रॉंगर, STRONG, इन्व्हर्टेड कॉमा क्लोज. आता ह्या प्रकारच्या पद्धतीला प्रत्यक्ष कथन म्हणजेच डायरेक्ट नॅरेशन किंवा डायरेक्ट स्पीच असं पण म्हटलं जातं. NARRATION, नॅरेशन किंवा स्पीच SPEECH असं म्हटलं जातं. तर दुसरी जी पद्धत आहे, बोलणाऱ्यांच्या शब्दांचा सारांश, जो कोणी वक्ता किंवा व्यक्ती बोलणारा असतो त्याचे जे शब्द असतात त्याचा जो सारांश असतो तो आपल्या शब्दामध्ये व्यक्त करणे किंवा सांगणे किंवा लिहिणे, यालाच म्हणायचं इनडायरेक्ट नॅरेशन. उदाहरण पाहतो. माय फ्रेंड सेड दॅट ही वॉज इल. रामा सेड दॅट ही वॉज स्ट्रॉंग. आता ह्या प्रकारच्या ज्या पद्धती असतात किंवा ह्या प्रकारचं जे बोलणं असतं तर त्याला म्हणायचं इनडायरेक्ट नॅरेशन किंवा इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीचचं स्पेलिंग INDIRECT
NARRATION किंवा SPEECH असं म्हटलं जातं. आता महत्त्वाचा पॉईंट, इम्पॉर्टंट नोट्स. वाक्यामध्ये आता वाक्यामध्ये बोलणं जे आहे ते एखाद्या वाक्यामध्ये बोलणं ज्या क्रियापदापासून सुरू केलं जातं किंवा वाक्याची सुरुवात ज्या क्रियापदापासून केली जाते त्याला म्हणायचं रिपोर्टिंग वर्ब. बघा मी काय सांगतोय इम्पॉर्टंट नोट्समध्ये. वाक्यामध्ये बोलणाऱ्याचं बोलणं ज्या क्रियापदापासून सुरू होतं किंवा वाक्यात बोलणाऱ्याचं जे बोलणं असतं ते कुठल्या तरी क्रियापदाने सुरू होत असेल तर ते ज्या क्रियापदाने सुरू होतं तर त्याला म्हणायचं रिपोर्टिंग वर्ब. काय म्हणायचं? रिपोर्टिंग वर्ब. आणि एखाद्या व्यक्तीचं जे आपल्याला एखाद्या व्यक्तीचं म्हणणं आपल्याला म्हणजे एखाद्या व्यक्तीने केलेलं स्टेटमेंट आहे, विधान आहे, ते आपल्याला दर्शवायचं आहे त्याला म्हणायचं रिपोर्टेड स्पीच. बघा रिपोर्टिंग आणि रिपोर्टेड हे दोन शब्द या टॉपिकमध्ये समजणं खूप महत्त्वाचं आहे. रिपोर्टेड स्पीच असं म्हटलं जातं. इथपर्यंत. आता पुढे बघा. आता डायरेक्ट आणि इनडायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष कथनाला अप्रत्यक्ष कथनामध्ये बदलण्याचे जे नियम आहेत, काही आवश्यक नियम आहेत ते आपण आता पाहणार आहोत. अप्रत्यक्ष कथनामध्ये म्हणजे इनडायरेक्ट स्पीच मध्ये इनव्हायटेड कॉमा असत नाही किंवा इनव्हायटेड कॉमा नसतो. रिपोर्टिंग वर्ब नंतर जो कॉमा दिलेला असतो तो सुद्धा नसतो. कशामध्ये? अप्रत्यक्ष कथनामध्ये. त्यानंतर एखाद्या योग्य उभयानवी अव्ययाचा म्हणजे वापर केला जातो, कंजंक्शनचा वापर केला जातो. त्यानंतर रिपोर्टिंग वर्ब जो काळ असतो तो बदलत नाही. पुढचा पॉइंट, डायरेक्ट स्पीचमध्ये जे आपण प्रत्येक लेटर म्हणजे सुरुवातीचं अक्षर आपण मोठ्या लिपीत म्हणजे कॅपिटलमध्ये लिहितो तर ते इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय केलं जातं? स्मॉल लिपीमध्ये बदललं जातं, स्मॉल लिपीतच लिहिलं जातं. परंतु आय हे सर्वनाम आणि एखादं विशेष नाम ह्याच्यामध्ये परिवर्तन होत नाही, हे कॅपिटलमध्ये राहतात. माझ्याद्वारे दिलेली माहिती आशा करतो की आपल्याला समजली असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा. धन्यवाद.